महाविकास आघाडीच्या जागा वाटपाची बैठक संपली आहे। बैठकीत सकारात्मक चर्चा झाली असून सर्व जागांचा तिढा जवळपास सुटल्याची माहिती सूत्रांनी दिली। 11 तारखेला महाविकास आघाडीची पत्रकार परिषद पार पडणार असल्याची ही माहिती मिळते। पत्रकार परिषदेला शरद पवार, उद्धव ठाकरेंनी नाना पटोले संबोधित करणार आहेत। ठाकरे पक्षाकडून 20 सप्टेंबर ते 8 ऑक्टोबरपर्यंत एकूण 142 विधानसभा मतदारसंघाचा आढावा उद्धव ठाकरेंनी घेतलाय। यामध्ये महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे। 2 दिवसानंतर उर्वरित विधानसभा मतदारसंघाचा आढावा उद्धव ठाकरे यांच्याकडून घेण्यात येणार आहे। काँग्रेस राष्ट्रवादीने मुख्यमंत्रीपदाचं नाव जाहीर करावं अशी घोषणा उद्धव ठाकरेंनी केली। तसंच या निर्णयाला तुमच्या सगळ्यांच्या साक्षीने पाठिंबा असेल असंही ठाकरेंनी स्पष्ट केलं। पुढील 3 ते 4 दिवसात जागावाटप पूर्ण होणार अशी माहिती खासदार संजय राऊतांनी दिली आहे। जागावाटपाबाबत काँग्रेस नेतृत्वाशी चर्चा सुरू आहे। लवकरच जागावाटप पूर्ण होईल असा विश्वास राऊतांनी व्यक्त केला। उदगीर मतदारसंघ भाजपला मिळावा या मागणीसाठी भाजपचे कार्यकर्ते आक्रमक झाले। स्थानिक कार्यकर्त्यांनी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची मुंबईत भेट घेतली आहे। जागावाटपात उदगीरची जागा भाजपला सुटावी ही मागणी कार्यकर्त्यांनी बावनकुळे यांना केली आहे। गुजराती आणि मराठी असा वाद कधीही नव्हता, तो व्हावा अशी आमची इच्छा नाही अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरेंनी दिली। तसंच भारतात गुजरात आणि देश अशी भिंत मोदी आणि शहांनी बांधली आहे असा आरोपही उद्धव ठाकरेंनी केला। विरोधी पक्षनेता झाल्यानंतर राहुल गांधींना पहिली सलामी हरियाणात मिळाली आणि दुसरी सलामी महाराष्ट्रात मिळेल अशा शब्दात देवेंद्र फडणवीसांनी राहुल गांधींसह विरोधकांवर निशाणा साधला। नाना पटोलेंकडून अनेक योजना बंद करण्याचा प्रयत्न करण्यात आला असा आरोप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला। तसंच लाडकी बहीण योजना बंद करण्यासाठी नाना पटोलेंनी याचिका दाखल केल्याचाही गंभीर आरोप फडणवीसांनी केला। बारामतीतील जनतेचा अदृश्य आशीर्वाद प्रेम असू शकतं अशी प्रतिक्रिया खासदार सुप्रिया सुळेंनी दिली। लोकसभा निवडणुकीत खासदार सुप्रिया सुळेंच्या विजयात अदृश्य सहभाग होता असा गौरवस्फोट हर्षवर्धन पाटलांनी केला। यावर सुप्रिया सुळेंनी प्रतिक्रिया दिलेली आहे। महायुतीचा आगामी मुख्यमंत्री कोण हे अद्यापपर्यंत ठरलेलं नाही, तरीही अजित पवारांच्या सासरवाडीत अजित पवार भावी मुख्यमंत्री अशा आशयाचे बॅनर झळकले। राष्ट्रवादीच्या उत्साही कार्यकर्त्यांनी कळंब धाराशिव मतदारसंघात ही बॅनरबाजी केली। धाराशिव कळंब विधानसभा मतदारसंघावर अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं या अगोदरच दावा केला। रायगडच्या रोहा येथील डॉक्टर सी.डी. देशमुख शाळेमध्ये 10,000 पेक्षा अधिक सायकलींचे मंत्री अदिती तटकरेंच्या हस्ते वाटप करण्यात आले। यावेळी अदिती यांनी सायकल चालवण्याचा आनंद घेतला। सुनील तटकरे व प्रतिष्ठान आणि वरदा तटकरे चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना सायकलचं वाटप करण्यात आलं।